मित्रांनो, मागच्या वेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी बघितली. त्याच्यामध्ये छत्रपती श्री राजा शिव असं देवनागरी भाषेमध्ये होतं. आता आपण एक इंटरेस्टिंग स्टोरी बघणार आहोत. छोट्या मुलांना जरी आपण सांगितलं ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, हे पहिलीतला मुलगाही इंग्रजी अतिशय फाडफाड पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो. पण मी जी स्टोरी सांगणार आहे, हे इंग्रज ज्यावेळेस सुरुवातीला भारतामध्ये आले आणि त्यांना जे मुंबई बेट मिळालं, किती छोटंसं बेट होतं, त्या मुंबई बेटावर त्यांना जी नाणी त्यांनी सुरू केली 1672 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना मुंबई बेट मिळाल्यावर टाकसाळ सुरू केली. नाणी पाडण्यास त्यांनी सुरुवात केली. नाण्यांवर इंग्रजी अक्षरं कोरली जायची. नाण्यांवर ही इंग्रजी अक्षरं म्हणजे अगम्य इंग्रजी शब्द, कुणालाच ते समजत नव्हते. काय लिहिलेलं असायचं वाचताही येत नव्हतं. कारण ते स्वराज्यामधली जी नाणी होती ती मराठी देवनागरी आणि औरंगजेबची जी नाणी होती ती फारसी भाषेतली नाणी होती. त्यामुळे इंग्रजी शब्द कोणालाच समजत नव्हते आणि ही जी नाण्यांचा वापरच मुंबई बेटावर झाला नाही. मग ईस्ट इंडिया कंपनीने एक शक्कल लढवली, फारसी भाषेमध्ये चांदीची नाणी बनवणी. मात्र नाण्यांवर इंग्लंडच्या राजाची फारसी स्टाईलने नावे टाकली. मुघल नाण्यांसारखीच फारसीत, पण इंग्रजांच्या राजाच्या नावाने मुंबईत नाणी पाडण्याचा गोरखधंदा कंपनीने सुरू केला. या नाण्यांवर ही नाणी बघितल्यामुळे औरंगजेब खवळला. त्याने खाफी खानला, म्हणजे त्याचा जो अधिकारी होता, त्याला पाठवून याचा बंदोबस्त करण्यास फरमावले. खाफी खानने ईस्ट इंडिया कंपनीला याबाबतचे धमकीचे पत्र दिले. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी नरमली. चूक झाली, माफ करा असे म्हणून त्यांनी 1696 मध्ये कंपनीने ही सर्व नाणी जमा करून वितळवून टाकली. आज जगात अशी 4 ते 5 नाणी शिल्लक आहेत. 1693च्या या नाण्यांवर एका बाजूला लिहिलंय सिक्का ईद दौरान विलियम एन मेरी. विलियम म्हणजे राजा विल्यम, एन मेरी म्हणजे अँड राणी मेरी यांच्या राजवटीत नाव पाडलं गेलं. त्यांचा जो राजा होता विल्यम, त्याचा त्यांनी फारसीमध्ये विलियम असं एक उल्लेख केला होता आणि त्याच्या नावाने ही मुंबई बेटावरची नाणी सुरू केली होती. काही काळानंतर औरंगजेबची ताकद कमी झाली. उत्तरोत्तर त्याची राजसत्ता खिळखिळी होऊ लागली. तेव्हा पुन्हा मुंबई बेटावर इंग्रजांची इंग्रजी अक्षर असलेली नाणी पाडण्यास सुरुवात केली. 1704 नंतर जी नाणी आहे ती ब्रिटिश क्राऊन या नावाने ओळखली जातात. राजघराण्यातले तांबे या धातूत घडवलेली अत्यंत दुर्मिळ असा ईस्ट इंडिया कंपनीचा पैसा त्यावर अंकित आहे. आता आपण जे बघतोय ते अतिशय दुर्मिळ असं नाणं आहे. हे जे नाणं आहे 1705 ते 16 वगैरे या सालात वापरलं गेलंय औरंगजेबाच्या काळानंतर. आता त्याचाच हा मोठा भाग आपण दिसतोय. याच्यात काय लिहिलेलं आहे NGSIT असा उल्लेख या नाण्याचा आहे. तर याचा जे उल्लेख जो आहे त्याचा SPCO, रेजिस्ट, सिनेट, अँग्लो हे 4 लाईन आहेत. त्या लॅटिनमध्ये त्यातला काही भाग त्याच्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय त्याचा इंग्रजी अर्थ होतो अंडर द SPCS ऑफ सॉर्वेजियन अँड सिनेट ऑफ इंग्लंड, म्हणजे इंग्लंडच्या सार्वभौम आणि सिनेटच्या आश्रयाने, असं ही नाणी आहे. त्याच्या डिटेल कळत नसल्यामुळे आपण ती इतर नाण्यांचं हे बघितलं तर त्याच्यामध्ये हे असा उल्लेख दिसतोय. बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीच्या बद्दल उल्लेख आहे. तसं हे अत्यंत दुर्मिळ 1705 या काळातलं हे नाणं आहे. त्याच्यात इंग्रजी अक्षरं आहेत NGSIT. दुर्मिळ नाणं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते.